आज आज आपण राजकीय नेतृत्व, पॉलिटिकल लीडरशिप या संदर्भात किंवा ही संकल्पना जी आहे ही संकल्पना आज आपण पाहणार आहोत. राजकीय लीडरशिप किंवा राजकीय नेतृत्व ही जी संकल्पना आहे ही अति प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली संकल्पना आहे. कारण जर आपण विचार केला तर अति प्राचीन काळामध्ये ज्या काही मानवांचे समूह होते, टोळ्या होत्या, गट होते, ह्या समूह, टोळ्या आणि गट यांचं नेतृत्व करणारं नेतृत्व त्यावेळेस अस्तित्वात होत. आणि ही जी संकल्पना आहे ही अति प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली संकल्पना असलेली आपल्याला दिसते. समाजाच्या विकासाबरोबरच राजा म्हणजे जी काही जो समाज होता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये समूह करून राहणारा, गटांनी राहणारा, टोळींनी राहणारा, हा समूह याचा हळूहळू विकास होत गेला. नंतर त्यांची जे जागा आहे नेतृत्वाची, ती जागा राजा, धर्मगुरू, सेनापती, जमीनदार, जहांगीरदार अशा समाजातील काही प्रमुख घटकांकडे त्यांचं नेतृत्व गेलेलं आपल्याला दिसतं. मग एकंदरीत जर विचार केला तर प्राचीन काळामध्ये ज्या नेतृत्वाची अवस्था होती त्यानंतर 21व्या शतकामध्ये नेतृत्वाचं खऱ्या अर्थाने विकसित झालेलं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. मग 21व्या शतकामध्ये जर आपण विचार केला तर बऱ्याच अंगाने नेतृत्व हे विकसित झालेलं दिसते. राजकीय नेतृत्व विकसित झालेलं आपल्याला आढळतं. मग नेतृत्वाचा विकास जर आपण पाहतो म्हटलं किंवा नेतृत्वाचा जर अर्थ आपण पाहतो म्हटलं, ने या शब्दापासून नेतृत्व हा शब्द तयार झालेला आहे. ने म्हणजे नेणारा, ने म्हणजे नेणारा, पुढे नेणारा जो असतो त्याला आपण नेता असं म्हणत असतो. मग जो कोणी पुढे नेतो त्याला नेतृत्व असं संबोधल्या जात असते. नेतृत्व ही संकल्पना जी आहे 19व्या शतकात राज्यशास्त्रीय अध्ययनामध्ये सर्वप्रथम 19व्या शतकात ही संज्ञा जी आहे ही संज्ञा वापरण्यात येऊ लागली. आणि मग ही संज्ञा वापरत असताना ज्या वेळेस या संज्ञेच्या स्वरूपामध्ये जर विचार केला तर राजकीय विश्लेषणात्मक अध्ययनामध्ये वापरली जाणारी राजकीय नेतृत्व ही संकल्पना मात्र अलीकडच्या काळामध्ये प्रामुख्याने आपल्याला वापरताना दिसून येते. मग प्रभाव पडणारी व्यक्ती म्हणजे नेता अशा पद्धतीची किंवा पुढारी अशा पद्धतीची संकल्पना ही प्रामुख्याने त्या काळामध्ये रुजलेली होती. पण ह्या संकल्पनेच्या अस्तित्वासाठी दोन घटक जे आहेत, गोष्टी ज्या आहेत किंवा घटक जे आहेत हे अस्तित्वात असणं आवश्यक आहे. एक म्हणजे नेता आणि दुसरं म्हणजे अनुयायी. ह्या दोनही परस्पर पूरक अशा गोष्टी आहेत. जर नेता असेल तर त्याला अनुयायी असणे आवश्यक आहे, नाहीतर नेत्याला महत्व राहणार नाही. आणि अनुयायी असेल तर त्याला नेत्याची गरज असते. दोन्ही गोष्टी ह्या परस्पर पूरक आहेत. म्हणजे नेत्यांची जे नेता किंवा अनुयायी ह्या दोन्ही गोष्टी अस्तित्वात आल्यानंतरच त्या ठिकाणी नेतृत्वाचं खऱ्या अर्थानं अस्तित्व आपल्याला असलेलं दिसून येतं. एक मग तर राजकीय प्रभाव पडणारी व्यक्ती म्हणजे राजकीय नेता किंवा पुढारी होय अशा पद्धतीची राजकीय नेतृत्वाची व्याख्या जी आहे ती आपल्याला समोर येताना दिसते. मग एखाद्या गटाची विशिष्ट ध्येय प्राप्त करण्याच्या प्रयत्नांचे संघटन किंवा दिग्दर्शन करणारा हेतूने प्रेरित झालेलं वर्तन म्हणजे राजकीय नेता होय अशा पद्धतीची व्याख्या राज्यशास्त्रीय कोशामध्ये करण्यात आलेली आहे. की एखाद्या गटाचं विशिष्ट ध्येय प्राप्त करण्याच्या प्रयत्नांचे संघटन किंवा दिग्दर्शन करण्याच्या हेतूने प्रेरित झालेलं वर्तन म्हणजे राजकीय नेतृत्व होय अशा पद्धतीची व्याख्या जी आहे ती राज्यशास्त्रीय कोशामध्ये करण्यात आलेली आहे. आणि ह्या संपूर्ण बाबींचा विकास राज्यशास्त्रीय कोशामध्ये आपल्याला आढळून येतो. मग राजकीय नेता म्हणजे नेमकं काय, राजकीय नेतृत्वाच्या व्याख्या कशा पद्धतीने, तर एकंदरीत असा विचार केला जातो की राजकीय नेता नेतृत्व करतो म्हणजे आपले सहकारी किंवा अनुयायी यांना व्यक्तिगतरित्या सक्रियपणे तो पुढे नेण्याचं कार्य करत असतो. मग याच्यासाठी त्याला दोन गोष्टी कराव्या लागतात.
जो कोणी जे काही राजकीय नेतृत्व असेल त्याला दोन गोष्टी करणे आवश्यक असतात. पहिली म्हणजे कामाच्या आराखड्यानुसार किंवा योजनेनुसार अनुयायांचे राजकीय वर्तन घडावे असे त्यांना मार्गदर्शन करणे अभिप्रेत असते. दुसरं म्हणजे राजकीय अनुयायांच्या भावना आणि कामाच्या क्रमात त्यांना जाणवणाऱ्या समस्या समजून घेणे आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न हे राजकीय नेत्याला करावा लागत असतो, राजकीय नेतृत्वाला करावा लागत असतो. अशा पद्धतीने राजकीय नेतृत्वाचे जे काही दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. आणि म्हणून अशा विविध प्रकारच्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी आपल्याला पुढे येताना दिसतात. डॉक्टर मुनरे यांनी असं म्हटलेलं आहे की राजकीय नेतृत्वाच्या अध्ययनावरून अन्य राजकीय नेत्यांच्या बाबतीत काही अंदाज जरी चुकीचे ठरत असले तरी राजकीय नेतृत्वाचे व्यक्तिगत पातळीवर अध्ययन होणे आवश्यक आहे. अनेक निष्कर्ष जे नेतृत्वाच्या संदर्भामध्ये पुढे येतात त्या संदर्भात आर एम स्टॉकडील नावाचा विचारवंत असं म्हणतो की राजकीय नेतृत्व म्हणजे निष्क्रिय स्थान किंवा विशिष्ट गुणवत्ता असलेले व्यक्तिमत्व नाही, एकतर एखाद्या समूहाच्या सदस्यांमधील तो एक असा कार्यात्मक संबंध होय की जिच्यानुसार त्या समूहाच्या कार्यातील सक्रिय सहभाग व स्वतःचे कर्तृत्व कार्य यशस्वी करण्याची क्षमता त्यामध्ये निर्माण झालेली असते. अशा पद्धतीचं हे स्टॉकडील नावाचा विचारवंत करतो. आणि त्याचं थोडक्यामध्ये जर सांगायचं झाल्यास राजकीय नेतृत्वाची व्याख्या करताना विशिष्ट गुण किंवा सक्रिय कार्य हे राजकीय नेतृत्वाचे दोन आधार आहेत असं तो सांगतो. स्टॉकडील नावाचा विचारवंत की राजकीय राजकीय हे करत असताना विशिष्ट गुण किंवा सक्रिय कार्य हे राजकीय नेतृत्वाचे दोन आधार आहेत असं तो म्हणतो. राजकीय गुण किंवा राजकीय गुणासोबतच सक्रिय कार्य, राजकीय गुण किंवा सक्रिय कार्य हे दोन मुख्य आधार असल्याचे तो सांगतो. आणि मग राजकीय नेतृत्व करणारा नेता अशा व्यक्ती की ज्या सार्वजनिक धोरण आणि राजकीय निर्णय प्रक्रियेत प्रभावी करत असतात अशा पद्धतीचे तो हे सांगताना दिसतो. आणि मग राजकीय नेतृत्वाची व्याख्या करताना काही महत्वपूर्ण घटक पुढे ठरतात. ते घटक म्हणजे असे, पहिला घटक ते असे सांगतात की राजकीय नेत्यांची गुणसंपदा त्यांच्या नैतिक व सांस्कृतिक चारित्र्यासह महत्वाची असते. की राजकीय नेता त्याच्या अंगामध्ये असलेले गुण आणि त्याचं चारित्र्य संपादन किंवा चारित्र्य संपन्नता ही अत्यंत महत्वाची असते. दुसरं, ज्याचे नेतृत्व करायचे आहे, ज्यांचे नेतृत्व करायचे आहे अशा लोकांचे म्हणजेच अनुयायांचे नैतिक आणि सांस्कृतिक चारित्र्य. जो कोणी नेता असेल, ज्या समुदायाचं तो नेतृत्व करेल त्यांचं सांस्कृतिक चारित्र्य काय आहे हे सुद्धा त्याला समजलं असलं पाहिजे. तिसरं, समाज आणि संघटना या दोहोंची संदर्भ असणे आवश्यक आहे, कारण नेता अनुयायी यांच्यामधील आदान प्रदानाची ती पार्श्वभूमी आहे. म्हणजे समाज आणि संघटना या दोघांमध्येही समन्वय असणं आवश्यक असतो. त्याच्यानंतर नेता अनुयायी यांच्यामधील संबंध निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरलेले सार्वजनिक प्रश्न किंवा समस्या महत्वाचे असतात. कारण नेता असंच होत नाही. समजा एखाद्या समूहामध्ये एखादी समस्या निर्माण झालेली असेल आणि त्या समस्येला कशा पद्धतीने त्या समस्येचं निवारण करावं यासाठी एखादा व्यक्तिमत्व किंवा एखादं नेतृत्व पुढे येत असेल तर ते समस्येच्या आधारावर समोर आलेलं नेतृत्व आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्याच्यानंतर राजकीय नेतृत्वाची व्याख्या करताना नेत्यांचे यश हे तुलनात्मक दृष्ट्या स्थायी स्वरूपाचे प्रभाव निर्माण करणारे आहे, हा घटक देखील महत्वाचा आहे असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून राजकीय नेतृत्वाचे जे काही व्याख्या करताना जे घटक महत्वाचे ठरले ते घटक या ठिकाणी 6 घटक या ठिकाणी आपल्याला सांगितले गेलेले आहेत. ते महत्वाचे घटक या ठिकाणी आहेत. त्यासोबतच अन्य काही घटक जे आहेत जे राजकीय नेतृत्वाचे घटक म्हणून ओळखले जातात ते घटक महत्वाचे आहेत. हे जे आपण आता पाहिलेले आहेत हे घटक राजकीय नेतृत्वाच्या व्याख्यावरून समोर आलेले घटक आहेत. तर राजकीय नेतृत्वाचे एकंदरीत घटक कोणते हे घटक सुद्धा महत्वाचे असले आपल्याला दिसतात. ते घटक आपण या ठिकाणी पाहू.
पहिला, राजकीय नेतृत्वाचे प्रमुख आधारभूत जे घटक आहेत ते प्रमुख 4 घटक आहेत. पहिला घटक त्याच्यापैकी राजकीय नेतृत्वाचे प्रमुख 4 आधारभूत घटक आहेत. ते घटक आपण पाहू. पहिला जो घटक आहे, पहिला घटक आहे नेता. राजकीय नेतृत्व करण्यासाठी नेता हा अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी आहे. कारण नेतृत्व करण्यासाठी नेता आवश्यक असतो. कुठलाही हितसंबंधी गट असो किंवा समूह असो, या सर्वांचं नेतृत्व करण्यासाठी नेता आवश्यक असतो. उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास विद्यार्थी संघटना, कामगार संघटना, राष्ट्रव्यापी स्वरूपाचे राजकीय पक्ष अशा विशाल आकाराचे असतात की या उलट डॉक्टर, वकील, उद्योगपती यांच्या संघटना अथवा समूह अनेक आकाराने लहान असतात. जर विचार केला तर काही संघटना समूह हे खूप विशाल असतात आणि काही लहान असतात. परंतु प्रत्येक संघटना आणि समूहांचं नेतृत्व करण्यासाठी एक नेतृत्व त्या संघटनेमध्ये असणं आवश्यक असते. आणि म्हणून नेतृत्वामध्ये किंवा राजकीय नेतृत्वामध्ये नेता हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. दुसरा घटक आपण जो पाहिलेला आहे, दुसरा घटक म्हणजे अनुयायी. आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे की नेत्यासोबतच अनुयायी सुद्धा अत्यंत महत्वाचे असतात. आणि म्हणून दुसरा जो घटक आहे तो आहे अनुयायी. अनुयायी हा जो घटक आहे अत्यंत महत्वाचा घटक आहे. नेता, अनुयायी हा नेतृत्वाचा दुसरा प्रमुख आधार असलेला आपल्याला दिसून येतो. ज्याला अनुयायी मिळत नाही त्याचे नेतृत्व प्रस्थापित होऊ शकत नाही. म्हणजे मी नेतृत्व कोणाचं करावं, मी स्वतःलाच नेता कसं म्हणून घेईन. इतरांनी आपलं नेतृत्व मान्य केलं असलं पाहिजे. आणि म्हणून ज्याला अनुयायीच मिळत नाही तो नेता होऊ शकत नाही. अनुयायांची संख्या, निष्ठा, शक्ती, अनुयायांची हितसंबंध, त्यांचे नैतिक व सांस्कृतिक चरित्र इत्यादी बाबीवर नेतृत्वाचा विकास अवलंबून असतो. आणि म्हणून नेता आणि अनुयायी ह्या दुर्गामी संबंध आहे. सामूहिक प्रयत्नातून जे शक्य करायचे आहेत ते प्रयत्न हे अनुयायांच्या माध्यमातून होत असतात. आणि म्हणून ज्या पद्धतीने राजकीय नेतृत्व अस्तित्वात येण्यासाठी नेता आवश्यक आहे त्याचप्रमाणे अनुयायी सुद्धा आवश्यक आहे असं म्हटलं गेलेलं आहे. अनुयायांकडून मिळणारे फीडबॅक हे नेत्याच्या अनेक दृष्टीने उपयुक्त सुद्धा ठरत असतात. जे फीडबॅक मिळत असतात अनुयायांकडून ते महत्वाचे असतात. नेतृत्व ही एक प्रवाही संकल्पना ठरली आहे. प्रत्येक संघटनेचे, समूहाचे प्रश्न आणि त्यांच्यातील उपाययोजना यांचे स्वरूप रोज बदलत असते. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे बदलत्या काळातील आज स्पर्धात्मक युगामध्ये ज्या वेगवेगळ्या संकल्पना पुढे येत आहेत आणि त्या हिशोबाने, त्या पद्धतीने किंवा त्या माध्यमातून जी नेतृत्वाची संकल्पना आहे ही संकल्पना विस्तृत झालेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या विस्तृत संकल्पनेतूनच आपण त्या नेता ह्या संकल्पनेचा महत्वाची गोष्ट. आणि म्हणून ज्या 2 गोष्टी आपण प्रामुख्याने पाहिल्या 4 पैकी, पहिली गोष्ट म्हणजे नेता, दुसरी म्हणजे अनुयायी. आता तिसरी आहे परिस्थिती. नेतृत्वाला परिस्थिती अनुकूल आहे की प्रतिकूल आहे यावर सुद्धा शक्ती आणि क्षमता ठरत असते. अनुकूल परिस्थितीत नेतृत्वाची शक्ती जास्त राहते तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याची क्षमता ही कमी असलेली आपल्याला दिसून येते. मग गट अथवा संघटनेची वैशिष्ट्ये किंवा या संस्कृती किंवा बौद्धिक संपदा या आधारावर सुद्धा त्या ठिकाणी परिस्थिती कशा पद्धतीची आहे त्या परिस्थितीनुरूप नेतृत्व विकसित होत असते. आणि म्हणून परिस्थिती हा सुद्धा नेतृत्व, राजकीय नेतृत्वाच्या उभारणीमध्ये महत्वपूर्ण घटक असलेला आपल्याला दिसून येतो. चौथा जो घटक आहे तो आहे कार्य. पहिला घटक आपण बघितला आहे नेता, दुसरा अनुयायी, तिसरा परिस्थिती आणि चौथा आणि शेवटचा घटक आहे कार्य. गटांचे कार्य कोणत्या प्रकारचे आहे त्यानुसार नेतृत्व निश्चित होत असते. उदाहरणार्थ कामगार संघटनेचे कार्य त्यांच्या विविध मागण्या पूर्ण करून घेण्याची असते, त्यामुळे त्यांचे नेतृत्व कारखानदार कधीच करू शकत नाही. अशा प्रकारचे कामगार, उद्योगपती, विद्यार्थी, शेतकरी, सर्वसामान्य ग्राहक यासारख्या अनेक प्रकारचे क्षेत्र नेतृत्व करण्यासाठी उपलब्ध असतात. त्यापैकी क्षेत्रात कोणत्या प्रकारचे कार्य करायचे आहे हे नेत्यालाच निश्चित करावे लागते. म्हणजेच राजकीय नेतृत्वाच्या अध्ययनात
नेतृत्व करणारा, नेतृत्व स्वीकारणारा आणि नेतृत्वाला चालना देणारा परिस्थिती आणि त्यांचे कार्य सर्व घटक महत्वाचे असतात. आणि म्हणून राजकीय नेतृत्व हे कार्य कशा पद्धतीचं आहे याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. कारण एखाद्या कंपनी म्हटलं, कारखान्यामधलं जर हे असेल, प्रश्न असेल किंवा एखाद्या कारखान्यामधला समूह असेल, मजुरांचा समूह असेल, तर त्या समूहाचं नेतृत्व कारखानदार कधीच करू शकणार नाही. तर नेतृत्व हे त्यांच्या मजुरांमधलाच एक कोणीतरी पुढे येणारा असतो, आलेला असतो आणि तोच नेतृत्व करू शकतो. आणि त्याच आधारावर कार्याच्या आधारावर सुद्धा नेतृत्व अवलंबून असते असं म्हटलं गेलेलं आहे. मजुरांचं नेतृत्व कारखानदार कधीच करू शकणार नाही, मालक वर्ग कधीच करू शकणार नाही. आणि म्हणून कार्य कोणत्या पद्धतीचं आहे त्या आधारावर त्या ठिकाणी हे करत होत असतो. शिक्षकांची संघटना असेल, शिक्षकांच्या संघटनेचं नेतृत्व शिक्षकच करू शकतो किंवा शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेली व्यक्तीच करू शकते. त्याचं नेतृत्व एखादा सामान्य शेतमजूर किंवा शेतमजुराचा हे किंवा एखादा राजकीय पुढारी करू शकत नाही. तर त्या ठिकाणी ज्या स्वरूपाचं कार्य असेल त्या स्वरूपाचंच नेतृत्व असते. ते कार्यावरून नेतृत्व ठरत असते असं सुद्धा आपल्याला एक घटक महत्वाचा असतो. आणि म्हणून राजकीय नेतृत्व जे आहे हे राजकीय नेतृत्व आपल्याला सर्वसामान्यपणे ह्या 4 घटकावर अवलंबून असलेलं दिसतं. या 4 घटकांच्या आधारावर नेतृत्वाची काही वैशिष्ट्ये सुद्धा पुढे आलेली आपल्याला दिसतात. त्या अनुसरून जे आपण आतापर्यंत पाहिलेला त्या आधारावर राजकीय नेतृत्वाचं काही वैशिष्ट्य आपल्याला असलेलं दिसतं. आणि ते वैशिष्ट्य म्हणजे बघा की राजकीय नेतृत्वाचे वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे गुणसमुच्चय. म्हणजे नेतृत्वासाठी आवश्यक असणारे गुण जे असतात ते जास्तीत जास्त गुण ज्या व्यक्तीमध्ये असेल ते नेतृत्व पुढे येत असते. आणि म्हणून या सर्वांच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रबल इच्छाशक्ती, पुढाकार प्रवृत्ती, धाडस, निग्रह, आत्मविश्वास, काळाची पावले अचूक ओळखण्याची संवेदनक्षमता आणि स्पष्ट विचार करण्याची शक्ती, व्यापक सहिष्णुता, नम्रता, निर्णय निर्धारणता अशा पद्धतीचे जे गुण असतात, जे गुण ज्या व्यक्तीमध्ये असतात त्या व्यक्तीचं नेतृत्व आपोआप विकसित होत असतं. आणि म्हणून ह्या सर्व गुणांच्या आधारावर गुणसमुच्चय ज्या व्यक्तीमध्ये जास्त असेल तो व्यक्ती नेता बनत असतो. आणि म्हणून नेतृत्वाचं हे एक वैशिष्ट्य आहे की जे गुणसमुच्चय आहे हा गुणसमुच्चय जास्तीत जास्त लोकांमध्ये असतो. जास्तीत जास्त ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे, ज्याच्यामध्ये आहे तो त्याचं नेतृत्व विकसित होत असते, तो नेता बनत असतो. दुसरं आहे पर्यावरण. नेतृत्वाचं वैशिष्ट्य पहिलं आपण गुणसमुच्चय, दुसरं आहे पर्यावरण. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची जी जडणघडण असते ती तिच्याभोवती असणाऱ्या पर्यावरणावर किंवा भौतिक सामाजिक पर्यावरणातून घडून येत असते. व्यक्तीचे व्यक्तिमत्व सुद्धा सभोवतालच्या परिसरावर अवलंबून असते. व्यक्तीच्या वर्तनात प्रेरक ठरणाऱ्या ज्या बाबी असतात त्या पर्यावरणातूनच प्राप्त होत असतात. राजकीय संदर्भात दर्जा आणि सुरक्षितता ह्या 2 महत्वाच्या गोष्टी ठरत असतात. काही नामवंत कर्तृत्ववान नेत्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास तसं फ्राईडच्या मनोविश्लेषण पद्धतीचा वापर करून हेरॉल्ड लॉसवेल यांनी केला आहे. त्यांच्या मते लिंकनच्या नेतृत्वाच्या मुळाशी बालपणी त्याच्या वाट्याला आलेली संतुलित असुरक्षितता आणि प्रेमाचा अभाव ही कारणे आहेत. त्यामुळे प्रौढ ही असुरक्षिततेची भावना लिंकनच्या व्यक्तिमत्वात कायम होती आणि प्रेम आणि जिव्हाळा या भरपाईच्या माध्यमातूनच ती पुढे आली. आणि म्हणून परिस्थिती काय असते या आधारावर सुद्धा नेतृत्व विकसित होत असते. उदाहरणार्थ साधं सिंपल जर उदाहरण घ्यायचं झाल्यास आपण एखाद्या विशिष्ट पद्धतीचं महाविद्यालयाची ट्रिप घेऊन गेलो आहे आणि ट्रिप घेऊन जात असताना जे शिक्षक तुमच्या सोबत आहेत त्या शिक्षकांची अचानकपणे तब्येत खराब झाली आणि ते आजारी पडले. त्या स्पॉटवर पोहोचल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला ट्रिपला जायचं त्या ठिकाणी आता खूप दूरपर्यंत तुम्ही ट्रिपला गेले आणि तिथे गेल्यानंतर सर आजारी झाले तर मग आता काय करावं.
ही जी परिस्थिती निर्माण होत असते, या परिस्थितीमध्ये मग तुमच्या विद्यार्थ्यांपैकीच एखादा व्यक्ती किंवा एखादं व्यक्तिमत्व पुढे येते की नाही, चला लगेच सरांना डॉक्टरकडे घेऊन जाऊ. मग डॉक्टरकडे आल्यानंतर सरांना डॉक्टर औषध पाणी करून देणे. मग त्याच्यानंतर आपण काय केलं पाहिजे, आता आपली ट्रीट तर करायची आहे, मग काय करायचं, तर मग सरांना एका हॉस्पिटलमध्ये तिथं ठेवून किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यायचं. त्यांच्यावर उपचार होतोय आणि विद्यार्थ्यांची ट्रीट पण झाली पाहिजे. आणि मग वरून पोरांना आपण कशा पद्धतीने हँडल करायचं याचं नेतृत्व एखादा व्यक्ती करतो आणि पोरांना संपूर्ण ट्रीटचा हे करून देतो. ते नेतृत्व परिस्थितीनुसार पुढे येत असतं. एखादा आमदार असेल, खासदार असेल, दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल, एखादा आमदार असेल, खासदार असेल, त्याचा अचानकपणे मृत्यू झाला. त्याचा मुलगा राजकारणाचे त्याला काही हे नसेल, परंतु अचानकपणे त्याचा मृत्यू झाल्यानंतर ते संपूर्ण राजकारणाची धुरा त्याच्यावर येऊन पडते. आणि मग तो त्याच्या वडिलाच्या ठिकाणी सुद्धा तो आमदार बनतो किंवा खासदार बनतो. आणि त्यामुळे त्या परिस्थितीनुरूप त्याच्याकडे आलेलं ते नेतृत्व असतं. एखादी संस्था असेल, संघटना असेल, ती संस्था एखाद्याचे वडील चालवत असतील आणि वडिलांच्या मृत्यूनंतर ती अचानकपणे जर त्या मुलाकडे आली, तर ते नेतृत्व परिस्थितीनुरूप आलेलं नेतृत्व असतं. आणि म्हणून परिस्थिती हा सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य या नेतृत्वाचं, राजकीय नेतृत्वाचं असलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर तिसरं जे घटक आहे असामान्यत्व आणि सामान्यत्व. हे असामान्यत्व, आपण काही गोष्टी आपल्या सहकार्यांसोबत अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. आपण आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचा प्रभाव हा कशा पद्धतीने होईल या आधारावर सुद्धा नेतृत्वाचं महत्वाचे हे पाहत असतो. आणि म्हणून नेतृत्वाचे वैशिष्ट्य पाहताना असामान्यत्व आणि सामान्यत्व हे सुद्धा महत्वाचे आहे. चौथं महत्वाचं आहे संधी. हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे की नेत्यांना आपल्या घडामोडीच्या भोवती किंवा गरजेनुसार एखादी संधी प्राप्त होत असते आणि संधीतूनच त्याला नेतृत्व प्राप्त होत असते. आणि म्हणून नेतृत्वाची संधी सुद्धा मिळणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सहानुभूती. सहानुभूती मी आताच सांगितलं, एखाद्या खासदार एखाद्या व्यक्तीचे वडील खासदार आहेत, आमदार आहेत, अचानक मृत्यू झाला आणि त्यांच्याकडे त्याचं नेतृत्व आलं, म्हणजे अरे याचे वडील चांगलं काम करणारे होते, एक सहानुभूतीची लाट निर्माण होते. पुन्हा त्या मतदारसंघामध्ये निवडणुका झाल्यात आणि निवडणुका झाल्या असताना जो त्या ठिकाणी खासदार असेल, तो त्याचा मुलगा जर उभा असेल, तर याच्या वडिलांनी का चांगलं काम केलं, त्याचे अचानकपणे मृत्यू झाला, एक सहानुभूतीची लाट निर्माण होते आणि सहानुभूतीच्या लाटेतूनच त्या ठिकाणी त्या मुलांचा विजय होतो आणि त्या परिस्थितीत त्याच्याकडे ते नेतृत्व येत असते. अशा पद्धतीचं जे नेतृत्व आहे ते सहानुभूतीतून आलेलं नेतृत्व आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यानंतर वस्तुनिष्ठता. उत्तम नेतृत्वासाठी व्यक्तिगत संबंध आणि वस्तुनिष्ठता हे अत्यंत आवश्यक असते. एखादी व्यक्तीचे वर्तन तेव्हा त्याच्या मागे काहीतरी कारण असतेच की त्याचं वर्तन विशिष्ट प्रकारचं का झालं, याची वस्तुनिष्ठता ही महत्वाची असते. आणि म्हणून वस्तुनिष्ठता हे सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर नेतृत्वास मान्यता. जे नेतृत्व पुढे आलेलं आहे त्या नेतृत्वाला लोकांनी मान्यता देणे सुद्धा आवश्यक असते. आणि म्हणून मान्यता हे सुद्धा महत्वाचा घटक त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर सत्ता. सत्ता ही नेतृत्वाच्या हातातील फार प्रभावी साधन आहे. बक्षिसे आणि शिक्षा या प्रसंगानुसार करता येते, परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या सत्ता महत्वाच्या असतात, सत्तेसाठी महत्वाच्या असतात. सत्ता तंत्राचा परिणाम भ्रष्ट करणारा असतो आणि सत्तेचा गरजेपेक्षा अधिक वापर देखील पुढाकाराची प्रवृत्ती जोपासणारा एवढीच त्याची शक्यता आपल्याला जाणवत नाही. आणि म्हणून सत्ता ही अत्यंत महत्वाची असते, जी नेतृत्वासाठी आवश्यक आहे. जर तुम्हाला सत्ताच नसेल, तुम्ही ती नेतृत्व करू शकत नाही. चार लोकांनी तुमचं मत ऐकलं पाहिजे. आणि ते केव्हा ऐकणार, जेव्हा तुमच्याकडे सत्ता अस्तित्वात असेल. एखादा गट, एखादा समूह तुमच्या मनाप्रमाणे का वर्तन करेल, जेव्हा तुमच्याकडे त्यांच्यावर सत्ता गाजविण्याची सत्ता असेल, त्यांच्यावर तुमचं मत लागण्याची, ऐकून घेण्याची तुमच्याकडे तेव्हा सत्ता असेल, तेव्हाच ते तुमचं मत ऐकतील. आणि म्हणजेच तुमची सत्ता त्यांनी स्वीकारलेली असली पाहिजे. अशा पद्धतीची सत्ता ही अत्यंत महत्वाची असते. आणि या सत्तेचं हेच एक वैशिष्ट्य या नेतृत्वाचं असलेलं आपल्याला दिसतं.
आणि म्हणून राजकीय नेतृत्वाची जी आपण वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत ती वैशिष्ट्ये अत्यंत महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. पहिलं पाहिलं आपण गुणसमुच्चय, दुसरं पाहिलं आपण पर्यावरण, तिसरं पाहिलं आपण असामान्य सामान्यत्व, चौथं पाहिलं संधी, पाचवं पाहिलं सहानुभूती, सहावं पाहिलं वस्तुनिष्ठता, सातवं पाहिलं नेतृत्वास मान्यता आणि आठवं पाहिलं आपण सत्ता. हे 8 महत्वाची वैशिष्ट्य या राजकीय नेतृत्वाची असतात. आता ह्या वैशिष्ट्यासोबतच राजकीय नेतृत्वाचे काही प्रकार सुद्धा आहेत. हे प्रकार आपण पाहू. पहिला प्रकार पडतो राजकीय नेतृत्वाचा राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक नेतृत्व. तुम्हाला माहित असेल की राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक ह्या संकल्पना काय आहेत. तर त्या स्तरावरचं नेतृत्व म्हणजे राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक स्तरावरचं नेतृत्व होय. एखाद्या विशिष्ट राष्ट्रीय स्वरूपाचा एखादा मुद्दा असेल त्याला आधारून जे नेतृत्व पुढे येतं त्याला राष्ट्रीय नेतृत्व असे म्हणतात. प्रादेशिक स्तरावरच्या समस्यांना घेऊन प्रादेशिक नेतृत्व पुढे येते आणि स्थानिक स्तरावरच्या समस्यांना घेऊन स्थानिक स्तरावरचं नेतृत्व पुढे येत असते. आणि म्हणून ह्या ज्या समस्या आहेत हे नेतृत्व हे 3 प्रकारचं असते. प्रादेशिक, राष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक नेतृत्व. तिसरा आहे ग्रामीण. दुसरा जो प्रकार सांगता येईल तो शहरी व ग्रामीण नेतृत्व. शहरी भागातून पुढे येणारं नेतृत्व त्याला शहरी नेतृत्व असं म्हणतात आणि ग्रामीण भागातून पुढे येणारं नेतृत्व त्याला ग्रामीण नेतृत्व असं म्हणतात. प्रत्येकाची संकल्पना जी वेगवेगळी आहे, प्रत्येकाची ही जी वेगवेगळी असते, तर या ठिकाणी असं नेतृत्व असतं. दुसरं आहे पारंपरिक नेतृत्व आणि चळवळ प्रधान वैचारिक नेतृत्व. हा नेतृत्वाचा प्रकार आहे. पहिला प्रकार आपण पाहिला राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक. दुसरा प्रकार पाहिला आपण शहरी व ग्रामीण नेतृत्व. तिसरा प्रकार आपण जो पाहतो पारंपरिक नेतृत्व आणि चळवळी किंवा वैचारिक निर्माण झाले नेतृत्व. जसं पहिल्या प्रकारामध्ये राष्ट्रीय नेतृत्वाचा विचार जर केला तर राष्ट्रीय नेतृत्व, प्रादेशिक नेतृत्व आणि ह्या ज्या संकल्पना आहेत, जसं राष्ट्रीय एखाद्या राष्ट्रीय पक्ष आहे, काँग्रेस पक्ष, त्याच्यामधून पुढे येणार त्या पक्षाशी निगडीत असलेलं नेतृत्व राष्ट्रीय नेतृत्व. प्रादेशिक स्तरावर एखादा पक्ष स्थापन झाला असेल, जसं शिवसेना एक प्रादेशिक पक्ष आहे, त्याच्यामधून पुढे येणार नेतृत्व हे प्रादेशिक नेतृत्व आहे. आणि स्थानिक स्तरावर तुमच्या गाव पातळीवर ग्रामपंचायत असेल किंवा मग एखादा तालुका असेल किंवा एखादा या स्तरावरून जे नेतृत्व पुढे येते त्याला स्थानिक नेतृत्व असं म्हणतो आपण. शहरी नेतृत्व जे असेल ते शहरी नेतृत्व विशिष्ट शहरापुरतं मर्यादित नेतृत्व असतं. ग्रामीण नेतृत्व ग्रामीण भागातून आलेले नेतृत्व असतं. पारंपरिक नेतृत्व म्हणजे परंपरेनुसार चालत आलेले नेतृत्व. जसं काँग्रेसच्या पक्षाची सत्ता ही गांधी घराण्याकडेच आहे सुरुवातीपासून. वडील गेले की मुलगा, मुलगा गेले की त्याची मुलगी, त्याची पत्नी किंवा हे अशा पद्धतीने ते परंपरेनुसार चालत आलेलं नेतृत्व त्याला पारंपरिक नेतृत्व म्हणतात. आणि चळवळीतून पुढे आलेलं नेतृत्व एखादी चळवळ आहे. जसं आता नुकतंच आपल्याकडे एक चंदा ब्रिगेडचे किशोर जोरगेवार सर आहे, जे आता नुकतेच आमदार झालेले आहेत. त्यांनी चळवळीच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटीची चळवळ असेल किंवा वीज बिल कपातीची चळवळ किंवा अनेक अशा काही छोट्या मोठ्या चळवळी त्यांनी हे केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून त्यांचं नेतृत्व पुढे आलं आणि लोकांना त्यांनी निवडून दिलं त्यांना निवडून दिलं आणि ते आज तुमचं आपलं नेतृत्व करत आहे. अशा पद्धतीने चळवळीतून एखादं नेतृत्व, वैचारिकतेतून एखादं नेतृत्व पुढे येत असतं म्हणून तो सुद्धा एक प्रकार झाला. तिसरा संमोहनात्मक किंवा तीव्र वलयांकित नेतृत्व किंवा संघटनात्मक नेतृत्व. संमोहनात्मक, दिव्य वलयात्मक जसं आपण जर विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये हिटलर, मुसोलिनी हे फॅसिस्टवादी विचारवंत होते. चर्चिल, रुझवेल्ट पाश्चिमात्य लोकशाही देशातील लोकशाहीच्या हे लोकांनी यांनी नेतृत्व केलेलं आहे. त्यासोबतच पंडित जवाहरलाल नेहरू अति दिव्यवलयी व्यक्तिमत्व म्हणून आपल्यापुढे पंडित जवाहरलाल नेहरू झाले, सुकारणा झाले, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, नासिर महात्मा गांधी यासाठी अनेक जे दिव्यवलयी लोक आहेत यांच्या माध्यमातून पुढे आलेले नेतृत्व हे दिव्यवलयी नेतृत्व म्हणता येईल आपल्याला. त्याच्यानंतर राजकीय शक्ती स्त्रोताच्या आधारावर नेतृत्वामध्ये काही फरक दिसून येत असतो. शक्ती स्त्रोताच्या आधारावर अनेक कोणाची शक्ती किती आहे या आधारावर सुद्धा एक प्रकार पडलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर शासकीय व गैरशासकीय नेतृत्व. काही नेतृत्व हे शासकीय असतात. शासनातील कोणतेही सत्तापद धारण करूनही प्रचंड राजकीय प्रभाव करणारे
व्यक्तिमत्व असतं. उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास बाळासाहेब ठाकरे राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारचं पद धारण नाही केलं, परंतु राजकारण एक विशिष्ट प्रकारचं महाराष्ट्राच्या राजकारणावर एक विशिष्ट प्रकारचा वचक त्यांचा होता. मग अशा पद्धतीचे नेतृत्व म्हणजे गैरशासकीय नेतृत्व असतं. आणि शासकीय नेतृत्व म्हणजे जसं देशाचा पंतप्रधान आहे, राज्याचा मुख्यमंत्री आहे. हे जे नेतृत्व आहे कशा पद्धतीने आपल्या राज्याला विकासाच्या मार्गावर नेत असतो याच्या आधारावरून त्याचं नेतृत्व ठरत असतं आणि ते झालं शासकीय नेतृत्व. त्याच्यानंतर सत्ता या आधारावरून नेतृत्वामध्ये फरक असतो की राजकीय सत्ता हाच राज्यशास्त्रीय अध्ययनाचा केंद्रबिंदू मानला जात असतो. असं लासवेल आणि रॉबर्ट डहाल यांनी सत्ताधारक नेतृत्व, सत्यशोधक व सत्ताकांक्षी अशी नेतृत्वाची अशी उदासीन नेतृत्व असे 3 प्रकार पाडलेले आहेत. या आधारावरच त्यांनी शासकीय नेतृत्व आणि पक्षाचा अध्यक्ष, सचिव यासारखे संघटनात्मक नेतृत्व या आधारावर सुद्धा नेतृत्वाचे विशिष्ट प्रकार पाडलेले आपल्याला दिसतात. अशा पद्धतीने नेतृत्वाचे काही प्रकार सुद्धा असलेले दिसून येतात. तसेच अशा पद्धतीने आजचा हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक आपला इथे संपलेला आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, कोणी काहीच बोलत नाही हे समजून मी आज काही प्रश्न नाही असं समजून आजचा क्लास आपण या ठिकाणी इथे संपवू.